मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आणि या हॉकीशी संबंधित असणारी व्यक्ती म्हणजे मेजर ध्यानचंद. आणि मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर असं म्हटलं जातं. या मेजर ध्यानचंद यांच्या कार्यानंतर आपण खेळाचं व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व, यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जी दिनचर्या होती, या दिनचर्येमध्ये खेळाला असणारं महत्त्व हे विष्णू भट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात लिहिलेली माहिती, त्याचबरोबर मल्लखांबसारखा जो खेळ आहे हा खेळ जगासमोर आणण्याचं काम हे उत्तर पेशवाईच्या काळामध्ये प्रामुख्यानं ज्या व्यक्तीनं केलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजेच प्रामुख्यानं मनीषा बोटे यांनी संशोधन केलं. आणि बाळंभट देवधर यांनी हा जो खेळ आहे हा खेळ जगासमोर आणण्याचं काम हे प्रामुख्यानं केलेलं आपल्याला दिसून येतं. मग यामध्ये आपला पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण. मग खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाला महत्त्व हे प्राप्त झालं. मग हे खेळाचं महत्त्व कशा प्रकारे प्राप्त झालं, तर 20व्या आणि 21व्या शतकाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी या कालखंडामध्ये खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण हे झालेलं दिसून येतं. मग हे आंतरराष्ट्रीयकरण कशाच्या माध्यमातून झालं, तर विविध खेळांचं आयोजन हे जागतिक स्तरावरती केलं गेलं. यामध्ये राष्ट्रकूट स्पर्धा असतील, एशियाड स्पर्धा असतील, ऑलिम्पिक स्पर्धा असतील किंवा या स्पर्धांबरोबरच प्रामुख्यानं विम्बल्डन सारखी स्पर्धा असेल की या स्पर्धेमधून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस यासारख्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण हे केलं जाऊ लागलं. सुरुवातीला दूरदर्शन हे याचं थेट प्रक्षेपण करत होतं. कालांतराने इतर स्थानिक वाहिन्यांनी सुद्धा यामध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं खेळ हा प्रत्येक व्यक्तीच्या घरात जाऊन पोचला. परंतु खेळाचं अर्थकारण मात्र बदललं. का बदललं खेळाचं अर्थकारण, तर सर्वसामान्य प्रेक्षकांना तो खेळ घर बसल्या पाहायला मिळाला. परंतु ज्या मोठमोठ्या उत्पादक असणाऱ्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी यात जाहिरात करायला सुरुवात केली आणि जाहिरातीमुळंच खऱ्या अर्थानं जाहिरातीची संधी या कंपन्यांना गेली आणि म्हणून खेळाच्या अर्थकारणात मोठा बदल हा झाला. म्हणजे प्रेक्षक सामने बघू लागले, मात्र कंपन्यांनी आपलं जे आर्थिक फायदा आहे हा आर्थिक फायदा या जाहिरातीच्या माध्यमातून साध्य केला. आणि म्हणूनच 20व्या आणि 21व्या शतकामध्ये खेळाच्या अर्थकारणामध्ये बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. मग हा जो खेळ आहे हे खेळ किंवा हा खेळ प्रेक्षकांना सामने समजून देण्यासाठी निवृत्त खेळाडू हे येत असलेले आपल्याला दिसून येतात किंवा खेळाचं समालोचन हे करत असतात. मग खेळांचं पुढचा मुद्दा आपला आहे की खेळांचं साहित्य आणि खेळणी. मग खेळणी कशाला म्हटलं जातं, तर लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी, म्हणजे त्यातून करमणूक सुद्धा झाली पाहिजे. बुद्धिबळासारखा खेळ आहे की या खेळामधून प्रामुख्यानं शिक्षण हे सुद्धा होतं. जी रंगबिरंगी विविध साधनं आणि उपकरणं असतात त्यांना खेळणी असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. आणि प्राचीन काळापासून ही खेळणी पाहावयास आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ जे मोहेंजोदडो किंवा हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं, या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी ही सापडायला सुरुवात झाली आणि ही खेळणी हाताने किंवा त्याचा ठराविक साचा हा तयार केला जाऊ लागला आणि ही खेळणी प्रामुख्यानं सापडायला सुरुवात झाली. मग प्राचीन कालावधीमध्ये खेळण्यामध्ये उदाहरणार्थ मोहेंजोदडो या ठिकाणी झालेलं जे उत्खनन आहे या उत्खननामध्ये लाकडी साहित्य किंवा लाकडी बाहुल्या, त्याचबरोबर पोपट, त्याचबरोबर अनेक मातीचे किंवा मूर्ती या पाहावयास आपल्याला मिळतात. आणि प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख हा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि यामध्ये शूद्र हा जो एक नाटककार आहे या नाटककाराने मृच्छकटिक नावाचं नाटक लिहिलं. या मृच्छकटिक शब्दाचा अर्थ मातीची गाडी हा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या शूद्रकाचं मृच्छकटिक हे नाटक प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय कथासरित सागर या ग्रंथामध्ये मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचं वर्णन हे केलेलं दिसून येतं. यामध्ये
उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं सुद्धा वर्णन या असलेल्या दिसून येतात. या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत जातात आणि काही बाहुल्या या नाच करीत असायचं किंवा त्यांचा आवाज हा असायचा असा सुद्धा उल्लेख हा प्रामुख्यानं कथा सरित सागर या ग्रंथात असलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे केवळ मातीचीच नव्हे तर या मातीबरोबर लाकडी खेळण्या सुद्धा किंवा लाकडी बाहुल्या सुद्धा सापडलेल्या दिसून येतात. यामध्ये महाराष्ट्रात सापडणारी जी लाकडी बाहुली आहे या लाकडी बाहुलीला ठकी या नावाने ओळखलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. मग हा तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे खेळणी आणि इतिहास. मग खेळण्यांच्या माध्यमातून इतिहास हा समजतो असं का म्हटलं जातं, तर खेळणी ही प्रामुख्यानं करमणूक आणि शिक्षण यासाठीची महत्त्वाची साधनं म्हणून ओळखली गेलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये दिवाळीमध्ये काही म्हणजे मातीची किल्ले हे बनवले जातात आणि या किल्ल्यांवरती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रतिकृती या ठेवल्या जातात आणि यावरून आपल्याला या काळात शिवरायांनी कशा प्रकारे किल्ल्यांची बांधणी केली होती किंवा तिथं असणारी जी संरक्षण व्यवस्था आहे ही संरक्षण व्यवस्था कशा प्रकारची आहे याविषयीची माहिती ही प्रामुख्यानं दिवाळीत तयार केलेल्या या किल्ल्यांद्वारे आपल्याला समजते. तर इटलीमधील पॅम्पी हे जे शहर आहे या शहराच्या उत्खननात भारतात तयार झालेल्या हस्तिदंती बाहुल्या या सापडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या बाहुल्या शास्त्रज्ञांच्या किंवा संशोधकांच्या मतानुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असत आणि यावरून इतिहासकारांनी असं संशोधन केलं की भारत आणि रोम यांच्यामध्ये परस्पर संबंध हे असावेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या खेळण्यांच्याद्वारे किंवा उत्खननात सापडलेल्या साधनांच्या द्वारे एका देशाचा दुसऱ्या देशाशी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून संबंध असावा याविषयीची माहिती ही आपल्याला मिळते. मग खेळाशी संबंधित साहित्य आणि चित्रपट यांचा सहसंबंध हा आपल्याला कसा सांगता येईल, तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक इतिहासाची वेगळी ज्ञानशाखा ही असलेली आपल्याला दिसून येते. मग खेळाशी संबंधित असणारी इतिहासाची ही ज्ञानशाखा कशी आहे, तर पुस्तकं कोश हे तयार करण्यात आलेले दिसून येतात आणि या पुस्तकातून किंवा कोशांमधून खेळाविषयीची माहिती ही मिळत असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ मल्लखंब सारखा जो खेळ आहे या खेळाविषयीची माहिती ही प्रामुख्यानं विष्णुभट गोडसे किंवा विष्णुभट गोडसे नाही तर उत्तर पेशवाईच्या काळामध्ये मनीषा साठे नावाच्या व्यक्तीनं ही शोधलेली आपल्याला दिसून येते आणि यातूनच खेळ या विषयाला समर्पित असणारं षटकार नावाचं नियतकालिक हे प्रसिद्ध असलेलं दिसून येतं. याशिवाय इंग्रजी भाषेमध्ये खेळाशी संबंधित विपुल प्रमाणात साहित्य हे सापडतं आणि दूरदर्शनवरून या खेळाला किंवा या विषयाला वाहून घेतलेल्या वाहिन्या या सुद्धा असलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ टेन स्पोर्ट असेल किंवा स्पोर्ट्सशी संबंधित असणाऱ्या ज्या इतर वाहिन्या आहेत या वाहिन्यांमधून प्रामुख्यानं आपल्याला खेळाशी संबंधित असणारी माहिती ही उपलब्ध झालेली दिसून येते. याशिवाय साहित्याशिवाय खेळ आणि चित्रपट किंवा खेळाडूंच्या जीवनावरती आधारित असणारे चित्रपट हे आपल्याला पाहावयास मिळतात. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांची निर्मिती ही झालेली दिसून येते. उदाहरणार्थ मेरी कोम, त्याचबरोबर फोगट भगिनी यांच्या जीवनावर आधारित असणारा दंगल, त्याचबरोबर सुलतान यासारखे जे चित्रपट आहेत या चित्रपटांमधून त्या काळातील असणारे जे खेळाडू आहेत या खेळाडूंनी विविध खेळामध्ये केलेलं जे कार्य आहे या कार्याविषयीची माहिती ही आपल्याला पाहावयास मिळते आणि यातून खऱ्या अर्थानं त्या खेळाडूंच्या जीवनाशी संबंधित असणारा हा जो खेळ आहे या खेळाचा इतिहास हा प्रामुख्यानं आपल्याला पाहावयास मिळत असलेला दिसून येतो. मग ज्यावेळी खेळ आणि इतिहास यांचा संबंध जोडला जातो किंवा चित्रपट आणि इतिहास यांचा संबंध जोडला जातो त्यावेळी खेळाशी संबंधित असणारं साहित्य आणि चित्रपट यामध्ये इतिहास हा महत्त्वाचा मानला गेलेला दिसून येतो. ज्यावेळी चित्रपट तयार केला जातो तो असेल मागच्या काळातला, तर उदाहरणार्थ फोगट भगिनी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपलं विजेतेपद प्राप्त केलं त्यावेळेचा काळ आणि ते आत्ता प्रसिद्ध करायचं म्हणजे दंगल चित्रपट जर आपण बघितला असेल तर त्या दंगल चित्रपटला
हुबेहूब तशीच पार्श्वभूमी ही असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून खेळ आणि इतिहास यांचा सहसंबंध जोडत असताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील असणारी भाषा, पेहराव, त्याचबरोबर असणारं जे सर्वसामान्य जीवनमान आहे याचा सखोल अभ्यास हा करावा लागतो. आणि हा अभ्यास आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून करणं हे सोपं होत असतं, किंवा विद्यार्थ्यांना त्या काळातील असणारी भाषा, पेहराव, त्या काळातील लोकांचं जीवनमान हे कोणत्या प्रकारचं, उदाहरणार्थ मोहेंजोदडो सारखा जर आपण पिक्चर बघितला तर त्यामध्ये प्रामुख्यानं त्या काळाविषयीची माहिती ही आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर वर्तमानपत्र किंवा इतर ठिकाणी क्रीडा या विषयावर विपुल प्रमाणात लेखन हे असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून खेळाचं साहित्य आणि खेळाशी संबंधित असणारे चित्रपट हे महत्त्वाचे मानले गेलेले दिसून येतात. मग यातला शेवटचा आपला मुद्दा आहे खेळ आणि व्यावसायिक संधी. म्हणजेच खेळातून व्यक्तींना जीवनमान जगण्यासाठी व्यवसायाच्या संधी या कोणत्या उपलब्ध होत असतात, तर खेळ आणि इतिहास यांचा निकटचा संबंध हा मानला जातो. इतिहासाचा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रात अनेक संधी या उपलब्ध झालेल्या दिसून येतात. मग या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत, तर ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सामने असतील, त्यावेळी लेखन आणि समीक्षा करण्याची संधी ही इतिहासाच्या जाणकाराला असते. म्हणजे पहिली व्यवसायाची संधी कोणती उपलब्ध होऊ शकते, तर जो इतिहासाचा जाणकार आहे या इतिहासाच्या जाणकाराला ज्या विविध स्तरावरती खेळले जाणारे खेळ आहेत या खेळाचं लेखन आणि समीक्षा करण्यासाठी इतिहास हा उपयुक्त होत असतो. त्याचबरोबर दुसरी व्यवसायाची संधी कोणती, तर ज्यावेळी खेळांच्या स्पर्धा सुरू असतात त्यावेळी समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञ हा असणं आवश्यक आहे. आणि या तज्ज्ञाला त्या खेळाचा इतिहास, मागे असणारी आकडेवारी असतील, खेळातील विक्रम असतील, गाजलेले खेळाडू असतील किंवा ऐतिहासिक आठवणी असतील, या गोष्टींची माहिती देणं हे गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे खेळाच्या स्पर्धा या सुरू होत असताना निवेदन हे आवश्यक आहे आणि हे निवेदन करण्यासाठी तज्ज्ञ हे आवश्यक आहेत. मग त्या तज्ज्ञांनी काय करायचं आहे, तर खेळाचा इतिहास, मागची आकडेवारी, खेळातील असणारे विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधी असणारे ज्या ऐतिहासिक आठवणी आहेत, अशा गोष्टींची माहिती देणं हे गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पहिला मुद्दा आपल्याला काय सांगता येईल, तर खेळाविषयी माहिती देत असताना त्या खेळाचं लेखन, समीक्षा करण्यासाठी जाणकार आवश्यक असतो. त्याचबरोबर खेळाची स्पर्धा सुरू होत असताना खेळाशी संबंधित असणारी माहिती देणारा तज्ज्ञ हा आवश्यक असतो. त्याचबरोबर दूरदर्शनवरून हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ यासारख्या सामन्यांचं प्रत्यक्ष प्रक्षेपण हे चालू असतं. त्यावेळी त्या खेळाशी संबंधित असणाऱ्या नोंदी ठेवणं हे आवश्यक आहे. आणि हे नोंदी ठेवण्याचं काम करणाऱ्या वाहिन्या या 24 तास आपलं कार्य या करत असलेल्या दिसून येतात. आणि तिथं अशा या वाहिन्यांमध्ये रोजगाराच्या संधी या प्रामुख्याने उपलब्ध झालेल्या दिसून येतात. आणि शेवटचं म्हणजे खेळामध्ये किंवा खेळांच्या स्पर्धेमध्ये पंचांची आवश्यकता ही असलेली दिसून येते. आणि पंच म्हणून काम करणारी जी व्यक्ती आहे या पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची संधी ही मिळत असते. आणि हे चालू असताना या खेळाडूंसाठी शिष्यवृत्त्या या सुद्धा दिल्या जातात. त्याचबरोबर खाजगी आणि सरकारी आस्थापनामध्ये खेळाडूंसाठी काही जागा या राखीव ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे खेळाडू किंवा खेळ आणि इतिहास यांचा निकटचा संबंध हा असलेला दिसून येतो. म्हणजे खेळातून आपल्याला व्यवसायाच्या किंवा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारी साधनं ही उपलब्ध होऊ शकतात. याचंच उदाहरण म्हणजे मराठीतील खेळाचं समालोचन करणारे बाळ ज पंडित हे असलेले आपल्याला दिसून येतात, की ज्यांनी आकाशवाणीवरून ज्यावेळी सामने सुरू असतात त्यावेळी त्या सामन्यांचं धावतं वर्णन हे सादर करत असत. आणि लोक हे काय करायचे, तर त्यांचं जे समालोचन आहे किंवा त्यांनी दिलेली जी माहिती आहे ही माहिती ऐकण्यासाठी लोक हे आतुर असत.
आणि म्हणून एक समालोचक म्हणून बाळ पंडित यांची कारकीर्द ही महत्त्वाची मानली जाते. परंतु समालोचक होत असताना त्या मैदानाचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी ठेवणं, त्याचबरोबर त्या खेळाडूनं पूर्वीचे केलेले विक्रम किंवा त्या क्रीडांगणावरती एखाद्या खेळाडूने केलेले विक्रम याची माहिती असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून समालोचक होण्यासाठी एखाद्या खेळाचा इतिहास हा आवश्यक आहे. आता समालोचक करण्यासाठी किंवा बाळज पंडित यांना एक उत्तम समालोचक का म्हटलं जायचं, तर ते धावतं वर्णन करत असताना प्रामुख्यानं त्या मैदानाचा इतिहास सांगायचे, खेळाडूचा इतिहास सांगायचे, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी सांगायचे, पूर्वीचे त्या खेळाडूचे असणारे विक्रम किंवा त्या मैदानावरती झालेले विक्रम याविषयीची माहिती ही बाळ पंडित देत असत. आणि म्हणून त्यांचं जे समालोचन व्हायचं हे समालोचन रंजक स्वरूपाचं मानलं जायचं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं खेळाशी संबंधित असणाऱ्या ज्या व्यवसायाच्या संधी आहेत या व्यवसायाच्या संधीमध्ये तज्ज्ञ व्यक्ती असणं हे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, खेळ आणि व्यवसायाच्या संधीमध्ये एक खेळाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला क्रीडा क्षेत्रात ज्या संधी उपलब्ध आहेत ते म्हणजे विविध स्पर्धांमध्ये लेखन करणं, समीक्षा करणं. 2, खेळ ज्यावेळी सुरू असतो किंवा स्पर्धा सुरू असते त्यावेळी त्या खेळाडूला तज्ज्ञ किंवा त्या खेळाडूविषयीची माहिती सांगत असताना इतिहासाचा जाणकार हा तज्ज्ञ असतो. त्यामुळं तो त्या खेळाचा इतिहास, मागची आकडेवारी, खेळातील असणारे विक्रम, गाजलेले खेळाडू, त्याचबरोबर ऐतिहासिक आठवणी याविषयीची माहिती हा प्रामुख्यानं देत असतो. तिसरी संधी म्हणजे कोणती, तर या खेळांचं प्रक्षेपण करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत या वाहिन्या 24 तास त्या खेळांचं रेकॉर्ड ठेवत असतात. मग हे रेकॉर्ड ठेवत असताना सतत काम करणाऱ्या किंवा 24 तास काम करणाऱ्या व्यक्तींची गरज असते. आणि म्हणून प्रामुख्यानं या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी या उपलब्ध असतात. आणि शेवटचं म्हणजे एक पंच म्हणून या खेळाच्या संधी या उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर खेळाडूंना राखीव जागा दिल्या जातात, या खेळाडूंना शिष्यवृत्त्या या दिल्या जातात. तसंच आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची संधी देखील उपलब्ध होत असते. आणि म्हणून खेळ हा उपयोजित इतिहासाचा महत्त्वाचं साधन हे मानलं जातं. म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये खेळाचं अर्थकारण हे का बदललेलं आहे, खेळणी म्हणजे काय, प्राचीन काळी शूद्रकाचं मृच्छकटिक नावाचं नाटक, कथासरित सागर, या कथासरित सागरमध्ये खेळ आणि खेळण्यांची माहिती, त्याचबरोबर महाराष्ट्रात लाकडी बाहुलीला दिलेलं नाव, त्याचबरोबर खेळणी आणि इतिहास यांचा सहसंबंध हा कसा आहे, यामध्ये इटलीतील पॅम्पेई शहरामध्ये भारतीय बनावटीची हस्तिदंती बाहुली सापडली आणि त्यावरून असं लक्षात येतं की भारत आणि रोम यांचा जवळचा संबंध असेल. खेळामध्ये साहित्य हे उपलब्ध आहे, यामध्ये षटकार नावाचं नियतकालिक असेल, त्याचबरोबर अनेक नवीन कोश असतील, पुस्तकं असतील, व्यायाम या विषयाशी संबंधित असणारी पुस्तकं असतील, त्याचबरोबर अलीकडच्या काळात खेळाडूंच्या जीवनावर आधारित असणारे अनेक चित्रपट हे निघालेले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून प्रामुख्यानं त्या खेळाडूचं जीवनमान समजतं. त्याशिवाय या खेळाडूंचा चित्रपट तयार करत असताना तिथं इतिहास तज्ज्ञाची आवश्यकता का असते, तर तो कालखंड, त्या काळातील भाषा, त्या काळातील पेहराव याविषयीची माहिती ही केवळ इतिहासकार किंवा त्याचा अभ्यास करणारा व्यक्ती हा देऊ शकतो. आणि शेवटचा मुद्दा आपण बघितला की इतिहासात व्यवसायाच्या संधी का उपलब्ध आहेत, तर पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या व्यक्तीला अनेक संधी उपलब्ध असतात, शिष्यवृत्त्या प्राप्त होतात. तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीला जी माहिती आहे ही माहिती असल्यामुळे तो तज्ज्ञ म्हणून काम करू शकतो, त्याचबरोबर लेखन करू शकतो, समीक्षक म्हणून काम करू शकतो. याचं समालोचक म्हणून उदाहरण आपल्याला बाळज पंडितांचं दिलेलं आहे की ज्यांचं समालोचन पाहण्यासाठी लोकांचे कान हे असलेले असायचे. आणि यातून खऱ्या अर्थानं बाळज पंडित हे मैदानावरचं धावतं वर्णन करत असताना त्यांना मागील असणाऱ्या गोष्टी या माहीत होत्या आणि म्हणूनच ते उत्तम समालोचक हे असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आज आपण खेळ आणि इतिहास हा जो हे जे प्रकरण आहे हे प्रकरण पाहिलेलं आपल्याला दिसून येतं. आपली जी चाचणी आहे
ती 20 गुणांची होणार आहे समाजशास्त्राची, 10 गुणाची इतिहासाची आणि 10 गुणांची भूगोलाची. त्याचा पोर्शन यथावकाश आपल्या ग्रुपवरती टाकला जाईल, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.